माढा तालुक्यातील अंजनगाव गेल्या 4 दिवसापासून या गावात एक तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. कारण विषय होता आपल्या सर्वांच्या श्रद्धेचा, अभिमानाचा आणि इतिहासाचा. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावरून दोन समाज आमने-सामने उभे ठोकले. गावात अचानक बसवण्यात आलेल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामुळे वाद निर्माण झाला. काहींनी या पुतळ्याचे स्वागत केलं, तर काहींनी पुतळा बसवलेली जागा ही खलेबा देवस्थानाची असल्याचा मुद्दा उपस्थित केला. यामुळे वातावरण तापलं, आंदोलन सुरू झालं. बाहेरूनही शिवप्रेमी गावात दाखल झाले आणि परिस्थिती चिघळण्याची शक्यता निर्माण झाली. दरम्यान मंदिराचे पुजारी फराडे महाराज यांनीही आंदोलन सुरू केलं. त्यांनी स्पष्ट सांगितलं, की त्यांना शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा विरोध नाही, पण देवस्थानाच्या जागेवर पुतळा बसवू नये अशी त्यांची भूमिका होती. 4 दिवस गावात तणाव कायम होता. पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आणि हा वाद राज्यभर चर्चेचा विषय बनला. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून प्रशासन सक्रिय झालं आणि मोहोळ पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत मोठी बैठक पार पडली. या बैठकीला पालकमंत्री जयकुमार गोरे, वरिष्ठ पोलीस अधिकारी, जिल्हा अधिकारी तसंच गावातील दोन्ही समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते. महत्त्वाचं म्हणजे चर्चेनंतर दोन्ही समाजांनी समजूतदारपणा दाखवला आणि एका मताने निर्णय घेतला, की पुतळा ज्या ठिकाणी बसवण्यात आला आहे, ती जागा देवस्थानाची असल्यामुळे तो पुतळा दुसऱ्या योग्य ठिकाणी स्थलांतरित करण्यात येईल. नवीन जागा दोन्ही समाजाच्या सहमतीनं निश्चित केली जाणार आहे. याशिवाय पुतळ्याच्या सुशोभीकरणासाठी 1 कोटी रुपयाचा निधी देण्याची घोषणा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केली आहे. या संपूर्ण प्रकरणात माजी आमदार राजन पाटील यांनी मध्यस्थी करत दोन्ही समाजांमध्ये समन्वय साधला आणि अखेर तणावावर पडदा पडला. माजी आमदारांनी सर्व समाजातील नेत्यांना आवाहन केलं आहे, की आता हा वाद मिटला असून बाहेरून कोणी येऊन वातावरण बिघडू नये. दरम्यान 4 दिवसापासून सुरू असलेल्या फराडी महाराज यांचं आंदोलन देखील मागे घेण्यात आलं आहे. मध्यरात्री 3 वाजता त्यांनी पाणी पिऊन आंदोलन समाप्त केलं आहे. या घटनेनंतर अंजन गावात पुन्हा शांतता प्रस्थापित झाली आहे आणि गावकऱ्यांनी सामाजिक सलोखा जपण्याचा निर्णय घेतल्यामुळे पंचक्रोशीत त्याचं कौतुक होत आहे. सध्या राज्यात अनेक ठिकाणी महापुरुषांच्या पुतळ्यावरून वाद निर्माण होत असल्याची चर्चा आहे आणि अशा प्रकारामुळे समाजात मतभेद निर्माण होऊ शकतात, अशी चिंता व्यक्त केली जात आहे. मात्र अंजन गावातील ग्रामस्थांनी संयम आणि समजूतदारपणा दाखवत एक सकारात्मक संदेश दिला आहे. वाद नको, विकास हवा आणि महापुरुषांचा सन्मान एकत्रितपणे करायचा. अखेर 4 दिवस तणावाखाली असलेले अंजनगाव आता पुन्हा शांत झाला आहे आणि शिवरायांचा पुतळा नव्या जागेवर अधिक भव्य स्वरूपात उभारला जाणार आहे. या भागामध्ये लक्ष्मण हाके यांनी देखील आंदोलन केलं होतं. याआधी देखील जरांगे पाटील तिथे येऊन भेट देऊन गेले होते. या प्रकरणामध्ये ओबीसी आणि मराठा वाद निर्माण झाला होता. या वादामुळे लक्ष्मण हाके देखील उपस्थित झाले होते. त्यांनी देखील अनेक मुद्दे उपस्थित केला होता. हा मुद्दा पुतळा इथे नकोय, महाराजांचा आम्ही आदर करतो, पण ही जागा ज्या कामासाठी आहे, त्याच कामासाठी तिचा उपयोग झाला पाहिजे, अशी भूमिका लक्ष्मण हाके यांनी मांडली होती. पण आता गावकऱ्यांच्या मदतीने हा वाद मिटला. तर मंडळी, या संपूर्ण श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून जो वाद निर्माण झाला होता, या वादावर आपलं काही मत असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करून जा.